चालत्या टेम्पोचं लॉक तोडून त्यातून 16 लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या तिघांना वालीव पोलिसांनी अटक केलेली आहे। ही धूम स्टाईलने चोरी करायचे। यांची मोडस अशी होती की एखादी 4 चाकी गाडी किंवा 3 चाकी 3 व्हीलर टेम्पो असेल माल वाहून नेणारा, ह्या जेव्हा ट्रॅफिकमध्ये स्लो व्हायचा त्यावेळेस मागील मोटरसायकलून दोघं यायचे, मागून कुलूप तोडायचे आणि त्यातील पैसे किंवा त्यातील सामान घेऊन पसार व्हायचे। 14 फेब्रुवारीला सुरुवातीला हा गुन्हा दाखल होता। रेंज ऑफिस नाक्यावरून मागच्या गाडीचं कुलूप तोडून त्यातून 16 लाख रुपयाची कॅश चोरीला गेली होती। याची तक्रार जेव्हा वालीव पोलीस स्टेशनला करण्यात आली, वालीव पोलीस स्टेशनने सुरुवातीला सर्व सीसीटीव्हीचा आधार घेतला आणि सीसीटीव्हीमध्ये आरोपी निष्पन्न झाले आणि या प्रकरणी 3 जणांना अटक केलेली आहे। यांच्यावर वालीव पोलीस स्टेशन, माणिकपूर पोलीस स्टेशन आणि काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। जे अटक केलेले आरोपी आहे नितेश उर्फ पोया धर्मशी बुटिया, हा 36 वर्षांचा आहे। दिलीप उर्फ कालिया करभजन भोजिया, हा 28 वर्षाचा आहे। हा साडी विक्रीचा धंदा करतो। तर तिसरा आरोपी जो आहे भरत उर्फ मिठिया धीरू बुटिया, हा 38 वर्षांचा आहे। अशा प्रकारे ही 3 आरोपी आहेत आणि यांच्याकडून 9,05,000 रुपयांची रोकड जी आहे पोलिसांनी जप्त केलेली आहे। यांच्याकडून अजून मुद्देमाल जप्त होणं बाकी आहे। अशा प्रकारची वसई विरारमध्ये चोरी होण्याच्या घटना मागील अनेक दिवसांपासून वाढल्या होत्या। धूम स्टाईलमध्ये ही चोरी करायची आणि ही घटना जेव्हा संपूर्णपणे सीसीटीव्हीमध्ये उघडकीस झाली, जेव्हा ही घटना पोलिसांकडे आली तेव्हा मोठं आव्हान होतं, कारण 16 लाखांची रोकड मागच्या दारीने तोडून नेणं ही फार मोठी घटना होती। परंतु पोलिसांनी सध्या 9 लाख रुपये जप्त केले। आता उरलेल्या पैशांचा आरोपींनी नेमका काय केलं याचा तपास पोलीस लावतात। यामध्ये वालीव पोलिसांची संपूर्ण टीम असेल, क्राईम ब्रांचची टीम असेल, ही कामाला लागली होती। API सचिन सानप यांनी पुढाकार घेतला आणि या घटनेमध्ये जवळपास दिवस रात्र काम केलं आणि तेव्हा हे 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। या संपूर्ण घटनेबद्दल API सानप यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। 14 फेब्रुवारी 2024ला एक फिर्यादींनी आमच्याकडे येऊन तक्रार दिली की त्यांचा जो कंपनीचा टेम्पो होता तो घेऊन जात असताना रेंज नाका सिग्नलवरती एका इस्माने रिक्षावाल्यांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या टेम्पोच्या पाठीमागं लॉक तोडून त्यांची बॅग पळून एक इसम घेऊन गेलाय। त्यांनी त्या पाठीमागं बघितलं तर त्या प्रकारे त्यांची बॅग वगैरे भेटली नाही आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्याबाबत तक्रार केली आणि ते जे माल डिलिव्हरी वगैरे करून जे कलेक्शन झालेलं होतं कॅशचं, असं एकूण 16 लाख रुपये त्या बॅगमध्ये होते असं त्यांनी सांगितलं। त्यानुसार आम्ही FIR रजिस्टर करून तात्काळ घटनास्थळावरती जाऊन तिथले CCTV वगैरे चेक केले। CCTV वगैरे चेक करून आम्ही काही तांत्रिक मदतीच्या आधारे वगैरे आरोपी निष्पन्न केले आणि आरोपी निष्पन्न करून त्यांना त्यांचे मूळ गाव लिंबडी सुरेंद्रनगर जिल्हा गुजरात येथून अटक केली आहे। सर हे कसं करायचं चोरी? हे जे आरोपी अटक केलेले आहेत ते सराईत आरोपी आहेत। यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि अशा प्रकारचे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे। एखादा जे डिलिव्हरी वगैरे करणारे टेम्पो असतात, छोटे टेम्पो वगैरे असतात, शॉप वगैरे यांच्यावरती ते डिलिव्हरी करतात। अशा लोकांना ते हेरून त्यांच्यावरती नजर ठेवून अशा टेम्पोंचा ते पाठलाग करायचे आणि पाठलाग करत जेव्हा पण त्यांना चान्स भेटेल त्यावेळेला पाठीमागं टेम्पोचं लॉक वगैरे तोडून ती रक्कम पसार करायची। सर हे टोनीमध्ये किती आणि चालू टेम्पोमध्ये करायची का कसं? हे जे लॉक तोडून बॅग वगैरे चोरी करणं हे चालू टेम्पोमध्ये करायचे रस्त्याने चालत असताना आणि जेव्हा सिग्नल वगैरे किंवा ट्रॅफिकमध्ये गाडी स्लो होईल त्यावेळेला ते उतरून पसरवायचे। या आरोपांवरती यापूर्वी माणिकपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहेत,